नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न याप्रमाणे आहे। हे आपल्याला इथे एक स्टेटमेंट दिलेला आहे, तर याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। पहा, इथे सिम्बॉल आहे, हा वेगळा सिम्बॉल दिसतोय आपल्याला, असा उलटा ई आहे। पहा, इंग्लिशचा असा उलटा ई हा एक सिम्बॉल आहे आणि पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला असा उलटा ए दिसेल। पहा, असा सिम्बॉल, हा एक सिम्बॉल आणि हा एक सिम्बॉल। हा सिम्बॉल किंवा हा सिम्बॉल जर स्टेटमेंटमध्ये असेल तर आपण अशा स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणणार। हे स्टेटमेंट कोणतं आहे? क्वांटिफाईड स्टेटमेंट। पहा, याचे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, फक्त कन्सेप्ट समजून घ्या। हा सिम्बॉल किंवा हा सिम्बॉल यामध्ये असेल स्टेटमेंटमध्ये तर आपण काय म्हणणार? ते स्टेटमेंट क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे। आणि या सिम्बॉलला काय म्हणायचं आहे? क्वांटिफायर। हा एक सिम्बॉल आहे आणि हा एक सिम्बॉल आहे, क्वांटिफायर म्हणायचं आहे। या सिम्बॉलला म्हणायचं आहे देअर एक्झिस्ट। देअर एक्झिस्ट या सिम्बॉलला म्हणणार आपण देअर एक्झिस्ट। आणि हा सिम्बॉल आहे फॉर ऑल। पहा, या सिम्बॉलला म्हणायचं आहे देअर एक्झिस्ट। या स्टेटमेंटमध्ये हा सिम्बॉल आहे, बरोबर आहे। म्हणजे आपण रीड कसं करायचं? हे स्टेटमेंट रीड कसं करायचं? देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स, या सिम्बॉलला बिलॉंग्स म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे। बिलॉंग्स टू ए म्हणजे काय आहे? हा सेट आहे। याचा अर्थ काय होतो? देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन असंही रीड करतात, देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन किंवा देअर एक्झिस्ट। पहा, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे हा दिलेला सेट, बरोबर आहे। कंडिशन काय आहे? ही कंडिशन आहे, या स्टेटमेंटला ही कंडिशन आहे आणि सेट हा ए आहे। एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे या सर्व व्हॅल्यू सपोज एक्सच्या आहेत। एक्स म्हणजे 3, एक्स म्हणजे 5, एक्स म्हणजे 7, परंतु एक्सची एकतरी व्हॅल्यू या कंडिशनला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे। देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन, एकतरी व्हॅल्यू या कंडिशनला सॅटिस्फाय होत असेल तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण ट्रू लिहिणार। पहा, 2 किंवा 3 व्हॅल्यू सॅटिस्फाय होत असेल तरी चालेल। पहा, एकापेक्षा जास्त व्हॅल्यूने जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरी चालेल, परंतु एकतरी एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे। जर सॅटिस्फाय करत असेल तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार आहे आणि कोणत्याच व्हॅल्यूने सॅटिस्फाय होत नसेल तर या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण फॉल्स लिहिणार। पहा, हा सिम्बॉल जर असेल तर हे स्टेटमेंट कसं होईल? फॉर ऑल। या सिम्बॉलला आपण रीड कसं करणार? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए। याचा अर्थ काय होतो? आणि कंडिशन सपोज हीच आहे, परंतु येथे फॉर ऑल आहे म्हणजे काय? येथे काय ई आहे म्हणजे देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन, फक्त एकतरी एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे। पहा, येथे फॉर ऑल सिम्बॉल आहे। फॉर ऑल असेल तर प्रत्येक व्हॅल्यू एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूने ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे। जर प्रत्येक व्हॅल्यूने सॅटिस्फाय होत असेल तर स्टेटमेंट ट्रू आहे, नाहीतर फॉल्स आहे। हा सिम्बॉल असेल तर प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूने कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे। या ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत, वेगवेगळ्या एलिमेंट आहेत, त्या प्रत्येक व्हॅल्यूने, सपोज हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे, प्रत्येक व्हॅल्यू म्हणजे काय आहे? एक्सची व्हॅल्यू आपण घेणार। देअर एक्झिस्ट म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी एकतरी व्हॅल्यू यामध्ये असायला पाहिजे। पहा, आता तुमच्या लक्षात आलेलं आहे हे स्टेटमेंट ट्रू कधी असेल? एक्सची यापैकी कोणतीही व्हॅल्यू घेतली आपण तर त्या व्हॅल्यूने ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे। जर सॅटिस्फाय होत असेल तर ट्रू, सॅटिस्फाय होत नसेल तर फॉल्स। आणि असा सिम्बॉल असेल तर आपण काय म्हणणार? प्रत्येक व्हॅल्यूने म्हणजे एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स। हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल यांना काय म्हणायचं? क्वांटिफायर। हे आहेत क्वांटिफायर। क्वांटिफायर जर स्टेटमेंटमध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं? क्वांटिफाईड स्टेटमेंट। हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल क्वांटिफायर आहेत। हा युनिव्हर्सल, फॉर ऑल म्हणजे युनिव्हर्सल आहे, युनिव्हर्सल। फॉर ऑल या क्वांटिफायरला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर। फॉर ऑल असल्यामुळे युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणणार आपण या सिम्बॉलला, आणि या सिम्बॉलला आपण म्हणणार
एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. फक्त एक लक्षात ठेवा, हा सिम्बॉल असेल तर कोणत्याही एका व्हॅल्यूने ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि हा सिम्बॉल असेल तर सर्व व्हॅल्यूने जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आता आपण या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करू. पहा, येथे सेट आपल्याला ए हा दिलेला आहे, त्यातील एलिमेंट हे आहेत, बरोबर आहे. येथे काय आहे, देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन, म्हणजे देअर एक्झिस्ट एकतरी व्हॅल्यू अशी पाहिजे की ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. पहा, आपण चेक करू, एक्सची आपण कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो. प्रत्येक व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल असं नाही, कारण देअर एक्झिस्ट आहे. एका जरी व्हॅल्यूला सॅटिस्फाय होत असेल तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. पहा, कंडिशन काय आहे, x-8 = 1. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. फॉर दिलेल्या एलिमेंटपैकी x = 9 ही व्हॅल्यू घेतली, 9 - 8 म्हणजे 1, म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू दिलेल्या एलिमेंटपैकी ही व्हॅल्यू घेतली आपण तर इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. फॉर x = 9, x-8 = 1, धिस इक्वेशन सॅटिस्फाईड. एक्सची व्हॅल्यू 9 पुट केली, 9 - 8 म्हणजे 1 = 1 होतील, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 9 येईल आपल्याला. किंवा याच इक्वेशनवरून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, x = 8 ह्या साईडला गेले तर प्लस होतील, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 9, बरोबर आहे. पहा, हे इक्वेशन सॅटिस्फाय करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू आपल्याला 9 घ्यावी लागेल, म्हणजे इथे आहे 9, म्हणजे एकतरी व्हॅल्यू सॅटिस्फाय करत आहे दिलेली कंडिशन. देअरफॉर गिवन स्टेटमेंट, म्हणजे हे स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट इज ट्रू. पहा, इथे देअर एक्झिस्ट सिम्बॉल आहे, ॲटलिस्ट वन व्हॅल्यू, कमीत कमी एकतरी व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, होत आहे. एक्सची व्हॅल्यू 9 घेतली तर ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, त्यामुळे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू किंवा टी. नेक्स्ट पहा, यातील सब क्वेश्चन सेकंड, ए हा आपल्याला याप्रमाणे सेट दिलेला आहे. फॉर ऑल x बिलॉंग्स टू ए. पहा, फॉर ऑल आहे म्हणजे सर्व एक्ससाठी, या सर्व एलिमेंटसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जर होत असेल तर ट्रू, होत नसेल तर फॉल्स. चेक करू आपण. पहा, एक्सची व्हॅल्यू आपण 3 घेऊ. फॉर x = 3, कारण ऑल असल्यामुळे सर्व कंडिशन आपल्याला चेक करावे लागतील. x = 3 कंडिशन ही आहे. एक्सची व्हॅल्यू जर 3 घेतली आपण तर कंडिशन काय आहे, x² + x काय होतील, x² म्हणजे 3चा स्क्वेअर 9 + 3 12 होतील, बरोबर आहे. फॉर x = 5 घेऊ. x = 5 काय होईल, x² + x = 5² + 5, 25 + 5 30 होतील. 7 घेऊ. फॉर x = 7, x² + x 7चा स्क्वेअर + 7, 49 + 7 म्हणजे 56. फॉर x = 9, पुढची व्हॅल्यू 9 आहे. कंडिशन आहे x² + x, ती व्हॅल्यू काय येत आहे, 9चा स्क्वेअर 81 होईल, प्लस x म्हणजे 9, एक्सचा स्क्वेअर म्हणजे 9चा स्क्वेअर हे 90 होतील. फॉर x = 11 म्हणजे 11चा स्क्वेअर + 11 + 11, 11चा स्क्वेअर 121, हे किती होतील 132. 12 x² + x किती होतील, पहा एक्सची व्हॅल्यू 12 घ्यायची आहे. 12चा स्क्वेअर म्हणजे 144 होईल आणि प्लस 12 हे होतील 156. कंडिशन काय आहे, x² + x इज ॲन इवन नंबर. इवन नंबर आहे का,
फॉर ऑल एक्स म्हणजे एक्सच्या सर्व व्हॅल्यूला, एक्सची व्हॅल्यू 3, एक्सची व्हॅल्यू 5, 7, 9, 11, 12 या एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का? कंडिशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स ती व्हॅल्यू इवन असायला पाहिजे, म्हणजे समसंख्या असायला पाहिजे. पहा हे सर्व इवन नंबर आहेत, बरोबर आहे. कंप्लीट 2ने डिवाईड करता येतील, 2ने कंप्लीट डिवाईड होतील ते नंबर, इवन नंबर आहेत, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, बरोबर आहे. पुढे आन्सर कसं लिहिणार आपण? पहा हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. देअरफॉर फॉर ईच व्हॅल्यू प्रत्येक व्हॅल्यू फॉर ईच व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू सेट ए satisfies is कंडिशन कोणती आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज ॲन इवन नंबर. प्रत्येक व्हॅल्यूसाठी कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे गिवन स्टेटमेंट ट्रू आहे. गिवन स्टेटमेंट देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. Its truth value is t. Therefore, its truth value t. पहा इथे आपल्याला ट्रू आहे का फॉल्स आहे हे विचारलं नाही, आपल्याला इथे काय विचारलेलं आहे? ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. ट्रूथ व्हॅल्यूसाठी टी लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे देअर एक्झिस्ट सिम्बॉल आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू कोणती घेणार आपण? ए या सेटमधील, म्हणजे या कोणत्याही एका व्हॅल्यूने, कमीत कमी एका व्हॅल्यूने ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का? जरी आपण एक्सची व्हॅल्यू ही घेतली किंवा ही घेतली, कोणतीही एक व्हॅल्यू घेतली तरी तिचा स्क्वेअर आहे, तिचा स्क्वेअर केला तर तो 0पेक्षा लेस असेल का? एक्सची व्हॅल्यू यापैकी कोणतीही घेतली, हे तर सर्व नंबर पॉझिटिव्ह आहे, त्याचा स्क्वेअर केला तो पॉझिटिव्ह येईल. परंतु येथे काय आहे? एक्सचा स्क्वेअर लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे या नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल का? येणार नाही. कोणत्याही एका व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय झाली असती तर आपण ट्रू लिहिलं असतं, परंतु कोणत्याच व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. पहा एक्स बिलॉंग्स टू ए, याचा अर्थ काय होतो? एक्स हा एलिमेंट ए या सेटमध्ये आहे, यापैकी कोणताही एक एलिमेंट घेतला त्याचा स्क्वेअर केला तर तो 0पेक्षा ग्रेटर असणार आहे, परंतु येथे लेस दिलेला आहे, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. येथे लिहिणार आपण there is no x in ए या सेटमध्ये एक पण एक्सची व्हॅल्यू अशी नाही की which satisfy the condition एक्स स्क्वेअर लेस आहे 0पेक्षा. शक्यच नाही, पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह थोडाच असणार आहे. इथे लेस दॅन 0 म्हणजे ती व्हॅल्यू 0पेक्षा लेस आली पाहिजे, असं होणं शक्य नाही आहे. त्यामुळे गिवन स्टेटमेंट फॉल्स आहे, कोणत्याही एका व्हॅल्यूने सॅटिस्फाय होत नाही. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू is F. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. कंडिशन काय आहे? एक्स इज ॲन इवन नंबर, परंतु सिम्बॉल कोणता आहे? फॉर ऑल, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू इवन नंबर असायला पाहिजे, ती कंडिशन आहे. शक्य आहे का? 3 इवन नाही आहे, 5 नाही, 7 नाही, 9 नाही, 11 पण नाही, फक्त 12 हा एकच नंबर असा आहे तो इवन आहे. परंतु येथे सिम्बॉल कोणता आहे? फॉर ऑलचा आहे, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे, बरोबर आहे. फॉर ऑल असल्यामुळे सर्व व्हॅल्यूसाठी सॅटिस्फाय होत नाही कंडिशन, त्यामुळे फॉल्स आहे. येथे लिहिणार आपण 3, 5, 7, 9, 11 हे नंबर इवन नाहीत, सम नाहीत, विषम आहेत, बरोबर आहे. आर नॉट इवन नंबर्स, परंतु सिम्बॉल फॉर ऑल आहे,
म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. देअरफॉर गिवन स्टेटमेंट, हे स्टेटमेंट क्वांटिफाईड स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट is false. Therefore its truth value is F. पहा येथे या सिम्बॉल ऐवजी जर असा सिम्बॉल असता देअर एक्झिस्टचा तर हे स्टेटमेंट ट्रू झालं असतं. बरोबर आहे, कारण एक तरी व्हॅल्यू इवन आहे, 12 हा नंबर इवन आहे, म्हणजे देअर एक्झिस्टसाठी हे स्टेटमेंट कसं होईल, ट्रू होणार आहे. परंतु फॉर ऑरसाठी हे स्टेटमेंट फॉल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. कंडिशन काय आहे, 3x + 8 ही व्हॅल्यू ग्रेटर आहे 40पेक्षा, म्हणजे 40 या नंबरपेक्षा ही व्हॅल्यू ग्रेटर पाहिजे आपल्याला. येथे सिम्बॉल देअर एक्झिस्ट आहे, देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1, म्हणजे एक तरी व्हॅल्यू या सेटमध्ये बिलॉंग्स टू ए, या सेटमधील एक तरी व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ट्रू, नाहीतर फॉल्स. पण आपण चेक करू, प्रत्येक कंडिशन चेक करू आपण. फॉर x = 3, एक्सची व्हॅल्यू आपण 3 घेऊ आपण. तर ही कंडिशन काय आहे, 3x + 8 हे ग्रेटर आहेत का चेक करू आपण. एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू, म्हणजे 3 × 3 9 होतील, +8 9 आणि 8 म्हणजे 17 होतील. 17 ग्रेटर आहेत का 40पेक्षा, ग्रेटर नाहीत, म्हणजे हे नॉट ग्रेटर. 5 घेऊ. फॉर x = 5, म्हणजे 3x + 8 हे 40ला ग्रेटर आहे का चेक करू आपण. एक्सची व्हॅल्यू 5 पुट करू, 5 × 3 15 होतील, 15 + 8 हे 23 होतील. 23 ग्रेटर आहेत का 40पेक्षा, नाही. हे पण कोणत्या तरी एका व्हॅल्यूने सॅटिस्फाय व्हायला पाहिजे कंडिशन, म्हणजे 40पेक्षा ग्रेटर एक तरी नंबर आपल्याला मिळाला पाहिजे, तर हे ट्रू आहे. कारण देअर एक्झिस्ट कोणती एक व्हॅल्यू कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 7 घेऊ. फॉर x = 7, म्हणजे 3x + 8 कंडिशन, ही कंडिशन आहे. एक्सची व्हॅल्यू 7 पुट केली, 7 × 3 21 होतील, आणि +8 ग्रेटर आहेत 40 हे 29च होतील, ग्रेटर आहे 40. ग्रेटर आहेत का, नाही. फॉर x = 9 घेऊ आपण. 9ला कंडिशन चेक करू, 3x + 8 ग्रेटर आहे 40. एक्सची व्हॅल्यू 9 × 3 27 होतील, आणि +8 35 होतील, ग्रेटर आहेत 40. हे पण ग्रेटर नाहीत 40पेक्षा. पुढचा नंबर 11 घेऊ आपण. फॉर x = 11, 3x + 8 ग्रेटर आहेत 40, म्हणजे 3x 11 × 3 33 होतील. एक्सची व्हॅल्यू आपण 11 पुट केली, 33 + 8 ग्रेटर आहे 40, हे 41 होतील. 41 ग्रेटर आहेत 40पेक्षा, बरोबर आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा नंबर चेक करू आपण. फॉर x = 12, 3x + 8 ग्रेटर आहेत 40, हे 36 होतील, +8 42 होतील. हे पण ओके आहे. देअर एक्झिस्ट आहे, एक तरी व्हॅल्यू सॅटिस्फाय करायला पाहिजे. 2 व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात, एकापेक्षा जास्त जरी सॅटिस्फाय केल्या तरी चालेल, कमीत कमी एका तरी व्हॅल्यूला सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. इथे कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. इथे लिहिणार आपण. फॉर x = 11 and x = 12 satisfy कंडिशन कोणती आहे, 3x + 8 ग्रेटर आहे 40पेक्षा. 2 व्हॅल्यू सॅटिस्फाय होत आहेत. देअरफॉर गिवन स्टेटमेंट ट्रू आहे. गिवन स्टेटमेंट
is true. Therefore its truth value is true असल्यामुळे t. येथे जर फॉर ऑल हा सिम्बॉल असेल, फॉर ऑल या सिम्बॉलऐवजी फॉर ऑल असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का? होणार नाही. म्हणजे फॉर ऑलसाठी हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. नेक्स्ट पहा सब क्वेश्चन 6. येथे फॉर ऑल सिम्बॉल आहे. फॉर ऑल म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. जर होत असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. येथे काय आहे? ही व्हॅल्यू ग्रेटर आहे 14पेक्षा. पहा एक्सची कोणतीही एक व्हॅल्यू घेतली आपण तर ती ग्रेटर येणार आहे 14पेक्षा. 3 घेतली आपण तर हे 6 होतील आणि हे +9 म्हणजे किती होतात? 6 + 9 15 होतील. 3 घेतले तरी ग्रेटर आहेत 14पेक्षा. यात व्हॅल्यू ग्रेटर आहेत 3पेक्षा. त्यामुळे प्रत्येक व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू जर 5 घेतली आपण, 5 × 2 10 होतील. 10 + 9 19 होतील. ते पण ग्रेटर आहेत 14पेक्षा. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. फॉर ऑल, फॉर each व्हॅल्यू ऑफ x बिलॉंग्स टू ए. पहा ए या सेटमधील प्रत्येक व्हॅल्यूला फॉर each x बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाय कंडिशन 2x + 9 ग्रेटर आहेत 14. ए या सेटमधील प्रत्येक एलिमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. त्यामुळे गिवन स्टेटमेंट म्हणजे हे स्टेटमेंट, गिवन स्टेटमेंट इज ट्रू. Therefore its truth value is t.